बघा बैलगाडीचं आत्ता किती बी नवीन पिढी आली तरी जुन्या पिढीशिवाय काम नाही. आणि बघा आमचे शिंगऱ्याचे मालक बापजी काकांनी जबरदस्त गाडी येटलेली. आता बैलगाडी आमची बंद होती आणि त्यासाठी जुनी जाणती इकडं जॅकी संतोष आणि इकडं हे संतोष शेठ असे तिघांना मिळून मामा आमचे बैलगाडी परत तयार केलेली आहे. आणि आता आपण झोपून मस्तपैकी राऊंड मारून येऊ. हा सुतार राहिला नाही, सुतार भेट ना दांड्या बसवायचा सुतार भेटत नव्हता. तुम्ही घरीच बसवली. घरी बसवली. हा बघा दांड्या भेटा बसवायचं म्हटलं तर सुतार भेट ना. हाय सुतार पण आमच्यात लय फिल्मी आहे. हा कुठनं आणलं कळक कळक भारी भेटलेत. हा हा जबरदस्त. आता गाडी झुपून तुम्हाला नेलेली पण दाखवतो. हे चल मला बैला घेऊन येऊ. चला किल्लार जोड निसर्गाच्या नाचा. चला चला मागं लिहिलंय तुमच्या. हा चला आता बैल झुपून आणू आपण. हा कसली हा इकडं खाली. हो टापाचा कुठे कासरा त्याचा. बाचा सोन्या बसलाय निवांत. सोन्याला बी नाही फिरवा. हे सोनी जवान इकडं बघा. मंडळी आज अनेक फोर व्हीलर गाड्या मोठमोठ्या महागड्या गाड्या बघायला मिळतात, परंतु बैलगाडी बघायला मिळत नाही. एवढी सगळी गँग बैलगाडीत बसली आणि संपूर्ण गावातनं फिरू लागली. एक वेगळा आगळा आनंद. आणि पोरांना बी बरेच दिवसातनं मला वाटतं बैलगाडी बसाय गावला असेल. बरीच सगळी मंडळी अख्ख्या आळीतली या गाडीत येऊन बसली. त्यांना बी जरा फिरवलं आणि वडापावच्या गाड्यावरती गाडी थांबवली. वडापाव घेतला आणि परत घराच्या दिशेनं. गाडीची टेस्ट चालली होती व्यवस्थित बांधली का किंवा व्यवस्थित त्याला येटानं वगैरे सगळ्या बसलंय का. पण गाडी एकदम जबरदस्त. सोन्याला लय दिवसातनं काढल्यामुळं आता वय झालंय, त्यामुळं जरा मागच्या उडीवर चालत होता. रोडनं निघालो होतो आणि तुम्हाला देशी जुगाड दाखवतो. हळद आहे. हळद पीक आता उगवून आलेलं आहे आणि त्या हळदीला खत पेरण्याचं काम चालू आहे. कसं पेरलं जातं किंवा काय व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया. खत पेरण्याचं जुगाड आणि बरोबर खत सगळ्यात महत्त्वाचं की मातीत जातं आहे आणि एकदम हलक्यात काम होतं आहे. आणि 2 माणसं पुढं ओढाय असलं तरी एकदम मस्त काम चालू आहे. बघू शकताय. कारण हळदीच्या पिकात बैल चालवता येणार नाही, कारण कोंब वगैरे मोडतात. माणसानं एकदम व्यवस्थित काम होतं आहे. आणि बघा कशी पेरणी चालली. कुठनं बनवून घेतलंय काय. घरी बनवले आपण. घरी बनवलंय. बघा वैभव कदम आहेत प्रगतशील शेतकरी आणि देशी जुगाड चालू आहे खत पेरण्याचं. आणि खत पण मर्यादितच जात असेल ना. आणि असं पेरल्यानंतर ना काय लगेच मानवतो ते. हां म्हणजे हवेमध्ये उघड्यावर किंवा असं टाकल्यानंतर ना जी अडचण होती किंवा वाऱ्यावर उडून जाण्याची भानगड नाही. हां खत बघा जमिनीत जातं आणि जेवढं तुम्ही टाकताय तेवढं 100% जमिनीत खत जातं आहे. देशी जुगाड जबरदस्त पाहायला मिळाला. फक्त कष्ट करण्याची ताकद पाहिजे. 2 माणसं पुढं वाढतात, 2 माणसं पाठीमागं. तसा अजून एखादा माणूस असला तरी चालेल खताचं घाम्याला धराय किंवा त्याला आपण जर बैलागत पाठीमागं पोतं लावलं किंवा त्याची ओटी केली तर ती वाढणार नाही पुढच्या माणसांना. एकदम चांगलं जिथल्या तिथं खत पडतंय. तुम्हाला खाली पण दाखवतो बघा. आणि ते लगेच मुजलं जातं आहे बघा. लगेच मुजलं जातं आहे. मस्त असं देशी जुगाड आहे.
जमाना मॉडर्न असला, फक्त शेतकऱ्याचा नाद नाही करायचा, काहीही करू शकतो शेतकरी. आणि तुमच्यासाठी सहज निघालो होतो, बैल फिरवाय आलो होतो आणि दिसलं म्हणून वैभव कदम यांचा ह्या शेतामध्ये चाललेलं आहे. आणि देशी जुगाड जबरदस्त. खत पेरणी, एक खतसुद्धा बचत होती आणि सगळ्यात महत्त्वाचं जेवढं टाकल तेवढं जमिनीला जातं आहे. जुगाड आवडला असेल तर नक्कीच. मला कशाला हात पुस, तो हात तिकडं पुस, ह्यात मातीला पुस. आता आम्ही बैल झोपून आलो होतो, आता बैल घेऊन बैलाला धरून एक माणूस बसावला आहे. दिसलं म्हणून आपण चालता बोलता एक व्हिडिओ बनवला. हा बी माणूस त्यांच्यातलाच आहे, पण इकडं बैल धरून बसावला आहे जरा 2 मिनटं. हां, बैल गेली तर काय करणार. हां बरोबर आहे. 1 मिनिट. या सर सकाळी घे. हो ओके. हो. थांब माग जाऊ नको. माग हां, उतरा. केली शूटिंग भारी. ती गाडी काढा की तेवढी, कोण काढणार. मोठी गाडी. हो. मंडळी, अशा पद्धतीनं शेतकऱ्यानं बैल जपावी, बैल पाळावी, बैलाची शेती करावी, जेणेकरून येणारा काळ हा तुमचाच असणार आहे.